सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरांच्या निवडीचा सोडत ही जाहीर झाल्यानंतर अनेक चेहरे किंवा नावे चर्चेला गेली. त्यामधलं एक नाव म्हणजे नरेंद्र काळे. शहराध्यक्ष होता, परत अध्यक्ष होता बजरंग दलाचे. तो महापालिका सोडून विधानसभा आणि लोकसभा ही तुमच्याच नेतृत्वाखाली झाली. पक्षामधला एकूणचा प्रवास किती वर्षाचा आहे? मी साधारणपणे संघाचं काम 98-99 पासून करतो. मग संघाचं काम करत असताना माझ्यावर बजरंग दलाची जबाबदारी आली. मी बजरंग दलाचा प्रांत सहसंयोजक म्हणून सुद्धा जबाबदारी पार पाडली. त्यानंतर 2012 ते 17 नगरसेवक म्हणून काम केलं. 16 ते 17 विरोधी पक्षनेता म्हणून महापालिकेत काम केलं. त्यानंतर ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम केलं. त्यानंतर शहराचा अध्यक्ष म्हणून काम केलं. तुम्ही म्हणल्यासारखं लोकसभा विधानसभा या दोन्ही निवडणुका मी अध्यक्ष असताना पार पाडल्या. लोकसभेला थोडंसं अपयश आलं, पण शहरात कामगिरी पक्षाची चांगली झाली होती. थोडासा ग्रामीण भागातनं फटका बसल्यामुळं आम्हाला अपयश आलं. तिन्ही विधानसभा ज्या शहरात येतात ह्या तिन्ही विधानसभा चांगल्या मताने, चांगल्या मताधिक्याने निवडून आल्या. आणि त्यानंतर आता नगरसेवक म्हणून मला पार्टीने जबाबदारी दिली होती आणि मी निवडून आलो चांगल्या मत खुल्या वर्गातून. खुल्या प्रवर्गातून मी निवडून आलो. आता सोडत जाहीर झाली आणि सोडतीमध्ये अनेक चेहऱ्यापैकी 3च नावं चेहऱ्यामध्ये प्रामुख्याने आहेत. त्यामध्ये तुमचं एक नाव चेहऱ्यामध्ये चर्चेत आहे. म्हणजे पक्षाचा आदेश हा शिरसावरच असेल तुमचा, पण नावाची चर्चा होणं हे म्हणजे तुम्हाला कसं वाटतं? नाही, कोण महापौर व्हावा हा पूर्णपणे अधिकार किंवा हा जो निर्णय आहे ही पार्टी घेणार आहे. पार्टीची कोर कमिटी असतील, पार्टीचे अध्यक्ष असतील, पालकमंत्री असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, हे सगळे मिळून हा निर्णय घेतील. पार्टी जो पण निर्णय देईल तो मान्य करणारा मी कार्यकर्ता आहे. नाही, पण अध्यक्ष म्हणतात की बाबा स्थलांतरित झालेल्या पक्षातील कार्यकर्त्याला आम्ही काही म्हणजे महत्वाची पदं देणार नाही किंवा पदं मिळणार नाही. जो पक्षाशी एकनिष्ठ आहे आणि प्रामाणिक आहे अशांची आम्ही दखल घेऊ, त्याची चर्चा करू, असंही म्हणतात. ही म्हणजे एकंदरीत तुमच्या बाजूचा कल जे अधिकचा आहे असं वाटत नाही? नाही, माझ्या बाबतीतलंच कल असं नाही. एकंदरीत बरेचसे कार्यकर्ते, चांगले कार्यकर्ते, चांगले नगरसेवक या वेळेस निवडून आलेले. पार्टी जे योग्य वाटेल पार्टीला. शेवटी कसं आहे की आत्ता विरोधी पक्ष अस्तित्वात नसल्यासारखं आहे, पण आमचे जे जवळपास 87 नगरसेवक आणि नव्याने स्वीकृत म्हणून येणारे 9 असे 96 नगरसेवक आहेत. या सगळ्यांना एकत्रित ठेवणं, यांना सगळ्यांना घेऊन जाणारा 13 लाख लोकसंख्या असलेल्या शहराचं नेतृत्व म्हणजे पक्षाचं अध्यक्षपद तुम्ही स्वीकारलं. त्याच्यामध्ये तेवढी कसब तुमच्याकडे मला दिसते वैयक्तिक. आणि दुसरं काय की तुम्ही म्हणाल्याप्रमाणे 89 नगरसेवक आहेत, विरोधी पक्ष नाही आहे. त्याच्यामुळे पक्षामधला एकोपा, संघटन हे स्थिर ठेवण्यासाठीचं कौशल्य, एक कुशीतलं मुशीतलं संस्काराचं संस्कार तुमच्याबरोबर आहेत. नाही, या सगळ्या संघटनेत काम केलेल्या, अध्यक्ष म्हणून काम केलेल्या, या सगळ्या गोष्टीचा अनुभव आणि त्याचा फायदा मला पक्षाच्या प्रत्येक कामात होतोच. त्याच्याबद्दल काही अडचण नाही. पण शेवटी हा निर्णय करणार आहे तो पक्ष निर्णय करणार. शहराच्या विकासाच्या बाबतीमध्ये 832 कोटीचा एक प्रोजेक्ट सर्वात मोठा आहे की तो पाणी वितरणावर, त्याच्यावर तो फोकस आहे की तुमच्या अजेंडामध्ये देखील आहे की पाणी वितरणावर फोकस आहे. दुसरं की IT पार्कच्या अनुषंगाने फडणवीस साहेबांनी ती सोलापूर शहरांना एक मोठं आश्वासन दिलंय, त्याची इम्प्लिमेंट. शिवाय शहराच्या विकासाला गती मिळण्यासाठी, धोरणात्मक निर्णयावर ठाम राहण्यासाठी किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठीचा अनुभव दांडगा आहे असं वाटत नाही तुमच्याकडे? नाही, मी माझ्यामध्ये काय आहे हे ठरवायला पार्टी आहे. पार्टी ते ठरवल की माझ्यात काही चांगलं असेल तर मला जबाबदारी देईल, जी जबाबदारी देईल. शेवटी मी पार्टीचा कार्यकर्ता आहे. पार्टीने नाकारलं तरी पार्टी बरोबर असतो. पार्टीने जबाबदारी देईल, आजपर्यंत जी जबाबदारी दिली ती पार पडलेली आहे. निश्चितपणाने तुम्ही सांगितल्यासारखं 892 कोटीचा फार मोठा हा जो पाणी वितरणाचा जो प्रोजेक्ट आहे,
देवेंद्रजी फडणवीसांनी फार म्हणजे जे पाण्याची जी कायमस्वरूपी जे समस्या आहे सोलापूर शहराची कायमची समस्या मिटवण्यासाठी पाण्याची वितरण व्यवस्था, पाण्याच्या अ, साठवण्यासाठी ज्या टाक्या लागतात त्याची व्यवस्था अशी म्हणून 892 कोटी रुपये मंजूर केले. त्याचं टेंडरही निघालंय आणि लवकरच त्याचं कामही चालू होईल. म्हणून सगळ्यात महत्वाचा प्रश्न असणार आहे की एकतर आपण 120 किलोमीटरवरनं पाणी आणतो. ते पाणी व्यवस्थित वितरित व्हायला पाहिजे. पाण्याचं हा जो प्रोजेक्ट आहे हा फक्त काही 2 वर्ष 5 वर्षासाठी नाही, तर इथून पुढच्या हा 2050 पर्यंतचा हा प्रोजेक्ट म्हणजे 25 वर्षापर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये. मूलभूत प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा यासाठीची जे डिझाईन केलं असेल त्याचा अभ्यास करून व्यवस्थितपणे हा प्रोजेक्ट कसा पार पडेल, कारण हा एक अतिशय सोलापूरच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की आज 5 दिवसाआड पाणी येत आहे. ही कुठेतरी ही गोष्ट बदलण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी फार इनिशिएटिव्ह घेऊन हा सगळा प्रोजेक्ट राबवला आहे. तर यासाठी निश्चितपणाने काम करायला आवडेल. तसंच आय टी पार्कचा जो विषय, आय टी पार्कची जागा निश्चिती झाली कोडगी रोडला आहे, पण त्याच्यासाठी ज्या इन्फ्रास्ट्रक्चर लागत आहे हे मॅक्झिमम इन्फ्रास्ट्रक्चर हे तुम्ही महापालिके हद्दीत तयार करणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्हाला फार माफक दरामध्ये उपलब्ध होणं गरजेचं. म्हणजे आय टी पार्क सुरू झाल्यानंतर सोलापूरचा जो चेहरा मोहरा बदलणार आहे. त्यासाठी आज आपल्याला काही गोष्टी तुम्ही म्हणल्यासारखं माफक दरात किंवा काही ठिकाणी योजना असेल किंवा कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये अशा पद्धतीने ह्या सगळ्या योजना राबवून एक चांगल्या पद्धतीचं एक आय टी पार्क तयार होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या गोष्टी आम्हाला सर्व नगरसेवकांना मिळून करणं गरजेचं आहे. एक प्रसंग सांगतो. अध्यक्षपद निवडत असताना तुम्हाला अध्यक्षपद तुमच्याकडे येत असताना तुम्हाला कल्पना होती तुम्हाला मिळेल म्हणून? नाही, मला अध्यक्ष होणार आहे माहित नव्हतं. मला अध्यक्ष असं पार्टीने केलं, एक विश्वास ठेवून पार्टीने केलं होतं. माझ्या परीने जेवढं जमलं तेवढ्या परीने मी योग्य प्रकारे न्याय द्यायचा प्रयत्न त्या पदाला केला होता. क्या बात आहे. म्हणूनच मी म्हणतोय की बाबा अनेक दिवसापासूनची महानगरपालिका जशा ह्या लागल्या आणि त्यावेळेस एक चर्चेला विषय होता की पार्टी किंवा भाजपाचा प्रामाणिक कार्यकर्ता, तो कार्यकर्ता त्याला न्याय मिळाला पाहिजे, त्याला सन्मान मिळाला पाहिजे आणि त्याला सन्मानाबरोबर त्याला तशी म्हणजे पदं देखील उपलब्ध झाली पाहिजे. ह्यासाठीचा हट्टास किंवा ह्यासाठीची ओरड कार्यकर्त्यांमधून अधिक होती. आता म्हटल्याप्रमाणे अध्यक्ष की पार्टी काही निर्णय घेते आणि कधी निर्णय घेऊन समोर उभा करते सांगता येत नाहीये. अध्यक्षपद मिळालं त्याच पद्धतीनं हा देखील चमत्कार होईल का या अपेक्षेनं सर्वच सोलापूरकर एक पार्टीचा चेहरा म्हणून नरेंद्र काळे यांच्याकडे पाहत आहे. ब्रेन न्यूज करता यासिन शेख सर,